सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी नगरसेवक अशोक मासाळे यांनी केली। यावेळी त्यांनी त्यांच्या प्रभागातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, स्वच्छता आणि इतर नागरी समस्याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले। महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवक अशोक मासाळे यांनी विविध जनहिताच्या प्रश्नावर आवाज उठवला। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात। या कार्यक्रमाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 10 लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। याचबरोबर त्यांच्या प्रभागातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली। तसेच परिसरातील स्वच्छता, मूलभूत नागरी सुविधा आणि इतर प्रलंबित विकास कामांबाबतही त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली। सभागृहाने या मागण्यांची दखल घेऊन आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले। आपल्या समितीमार्फत निवेदन दिलेलं आहे आणि गीता पवार मॅडमने पण निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगानं त्याला 10 लाखाचा निधी मंजूर करण्यात यावा ही महापौर साहेब आपल्याला विनंती। आणि 10 नंबर वार्डात डॉग फॅन मिळत नाही आणि कुठल्या सुसुळा मोठ्या प्रमाणात आहे काय आणि सगळे वार्ड आपलेच आहेत। आता काय डॉक्युमेंट मिळत नाही आणि कुत्रे रवी आगळ म्हणून आमचा एक कार्यकर्ता आहे, त्या मुलग्याला लहान मुलगा होता, त्याला कुत्रं चावलं। तिथं आपल्या महापालिकेच्या कुठल्याही दवाखान्यात गेलं तरी ते किटकॅट मिळत नाही। आपल्या महापालिकेत पण सुविधा पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे।